केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यामध्ये जो बदल केलेला आहे त्याच्या विरोधात आता ट्रक चालक जे आहेत ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत। सध्या आपण मुंबईतली परिस्थिती पाहत आहोत। मुंबईतला हा लोअर परेलचा खरं तर परिसर आहे। या भागामध्ये अद्याप त्याचा कोणताही खरं तर परिणाम पाहायला मिळत नाहीये। मात्र येत्या दिवसांमध्ये याचा फटका मुंबईकरांना बसेल अशी शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। मागच्या काही तासांमध्ये आपण बघितलं तर काही इतर ठिकाणी जिल्ह्यांमध्ये जे ट्रक चालक आहेत त्यांनी खरं तर जसा पद्धतीने संप पुकारलेला आहे त्याचा फटका थेट आता खरं तर पेट्रोल पंपावरती बसताना पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी आपण बघितलं तर जे लोक आहेत ते आता पेट्रोल पंपावर जाऊन आपली जी गाडीची जी टाकी आहे ती फुल करून घेण्याचा खरं तर प्रयत्न करत आहेत। मात्र मुंबईमध्ये आपल्याला सध्या तशी परिस्थिती पाहायला मिळत नाहीये। साधारणपणे जी माहिती घेतली जात आहे त्याच्या अनुषंगाने जे पेट्रोल पंपाचे जे मालक आहेत किंवा जी जागा आहे त्या ठिकाणी खरं तर त्यांनी जो स्टॉक आहे तो खरं तर फुल करून ठेवलेला आहे, भरून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे आता लगेच खरं तर मुंबईमध्ये या ठिकाणी खरं तर तसा काही मोठा खरं तर याचा परिणाम पाहायला मिळत नाहीये। मात्र हा संप जर असा सुरू राहिला याच्यावरती कोणताही तोडगा निघाला नाही तर मात्र मुंबईमध्ये सुद्धा या संपाचा फटका बसू शकतो आणि एकूणच ट्रक चालक आणि टँकर चालकांनी जसा एक संप पुकारलेला आहे त्या कायदा जर तसाच राहिला तर काय होईल, त्याचे पडसाद काय होतील हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। पण सध्या मुंबईकरांना सुद्धा चिंता लागलेली आहे की जर हा संप असा सुरू राहिला तर आमचं काय होणार। कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।